नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मला काही शालेय विद्यार्थी भेटलेत। मी एका झाडाचं शूट करत होतो आणि हे विद्यार्थी मला सहज इकडे भेटलेत आणि मी शूट करत असताना त्यांना इंटरेस्ट वाटला की हे काय करतायत म्हणून ते थांबलेत। मला विचारलं, सर काय करताय? त्यांना सांगितलं, बाबा वनस्पती संशोधक आहे, त्याच्यावर काम करतोय। बा मला सांग, तुझं गाव कुठलं, काय करतो सध्या? आयटी चालू आहे। आयटी आहे। मग तुला ह्या आम्ही इकडं शूटिंग करतोय वनस्पतीचं, याच्यात तुला काय इंटरेस्ट वाटला? विचारलं, माहिती काय काय आपल्याला माहिती। मग तू या राजधानी भागात राहतोस, लक्षात घे। तर तुला नेमकं मला एक सांग की झाडांच्या विषयी काय माहिती आहे का? झाडं एवढं नाही आम्हाला। एवढं नाही, ठीक आहे, हरकत नाही। दुसरी गोष्ट, तुझ्या घरात काय रानभाज्या करून खातात का लोक? कोणकोणते असतात? पाथरीची आणि कुठली? शेंडवेल। हे बघा, याला माहिती आहे शेंडवेल। कशी असते रे शेंडवेल? वेल असतो। कसा असतो? त्याला पानं किती असतात? तीन पानं किंवा 5 पानं असतात। ओके, हरकत नाही। बघा, अत्यंत मस्त सुंदर शिवार आहे आणि लहान मुलं मला भेटलेत आणि त्यांना सुद्धा इंटरेस्ट आहे या निसर्गामध्ये। त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी भविष्यात शिकावं। तू किती वेळास बाळा? दोघं आयटी आलात? अरे म्हणजे तुम्ही निसर्ग सोडलाय, थोडं टेक्निकल गोष्टीला गेलात। तू किती वेळा आहेस रे बा? 10वीला आहेस? ओके। हा हर्षद आमचा लाजतोय, जरासा लाजत का लाजतोय कुणास ठाऊक। अरे पळून जाऊ नको। ओके बाळांनो, मला एक आनंद वाटला की तुम्हाला निसर्गामध्ये इंटरेस्ट आहे। बाकी ठीक आहे, तुम्हाला झाडपाल्याची माहिती नाही आहे किंवा काय नाही, तुम्ही लहान आहात, भविष्यात शिका। आणि एक काम मात्र लक्षात ठेवा, या व्हिडिओचा माझा एकच उद्देश आहे की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये तज्ज्ञ करणं आणि भविष्यात तुम्ही लोक किंवा तुम्ही विद्यार्थी हे निसर्गाचं रक्षण करणारी पुढची पिढी ठरू शकताय। ओके, धन्यवाद, थँक्यू।